ऐका ऐका गावकरी ऐका, ज्यांनी ज्यांनी केल्या 2-2 बायका इथून पुढे करू नका, कारण पोरींची संख्या कमी आहे. मुली येऊ द्या जन्माला, पोरं पाठवा भांगलाला. उद्या आपल्या गावात जनगणना करण्यासाठी तरुण बाई येणार हाय. तवा रात्रीची काम आटपून घरातच थांबा. अहो जुनं गेला आईच्या गावात, नवीन आलं 12च्या भावात. 9 वारी 6 वारी गेली वाऱ्यावरी, आता फडकं आलं तोंडावरी. बाकीच सगळं रामकृष्ण हरी. जाऊ दे वर्णत म्हातारा म्हातारी. ऐका हो ऐका, करू नका डबल बायका. आरची हाय मी आरची, लवंगी मिरची कोल्हापूरची, लागली तर पेटल मागची. अगं बाय 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 बाय, हा हे गाव हाय का भाजी मंडई? केवढं गाव फिरतो या, तरी सपना दिसायला गाव एवढं एवढं, घुसल्यावर गाव केवढं लांबड. या गावाची जनगणना करायची हाय, आणि ती बी माणसांची नाही, बिन लग्नाच्या पोरी किती हाय ती, आणि वाटोळ झालेल्या किती हाय ती, पोरं किती सुशिक्षित हाय ती, आणि किती डाऊनलोड हाय ती. हा ही चौकशी करायची आहे. आता कुठनं सुरुवात करावी बरं? आयला खोकला का मधी मधी गचक खाया लागला या. पेट्रोल संपलेल्या जुन्या गाडीवानी बहुतेक खाली कार्बोरेटर मध्ये कचरा अडकलाय वाटतं. आता या वयात वरची निवड वाढवून उपयोग नाही. होय, नाही तर मधली केबल फुटायची आणि खालची टाकी फुटायची. नमस्कार करते आबा. थांबा दोतारवर करतो. पाय खाली आहेत. असू दे असू दे असू दे, वरच्यावर हात जोडते. जोडा जोडा, काम झाल्यावर मला तेवढा घरला सोडा. जरा आगाऊ दिसतोय की घोडा? घोडा आहे पण टांगा नसल्यामुळं मोकळा सोडला या. हे बघा बाबा, मी इथं घोडा हुडकायला आले नाही, मी गावाची जनगणना करण्यासाठी आले. म्हणजे मोदर आलायचा म्हणा की किती वाढल्यात, किती पेटल्यात, किती वर गेल्यात. मी तसली जनगणना करण्यासाठी आले नाही. मग काय गावात बॉम्ब का आलायसा? हो बाबा, तुम्ही पुढचंच का बोलताय? पुढचं का बोलतोय म्हणजे पुढचं आहे म्हणून बोलतोय या, मागचं कसं बोलायचं? बरं बरं बरं, आता शांत बसा. मी सरकारी वर्कर आहे. वर्कर? मगाशी म्हणतायसा डोकार खाली कर, आता म्हणतायसा वर्कर. अहो तुम्ही काय डोक्यावर पडलाय की काय? नाही, मी हातून न पडतो या. येतासा कशाला? हातरून बघायला कसं टाकलंय ते. अहो मी तुमचं हातरून बघायला आले नाही, जनगणना करण्यासाठी आले. करा करा, काय वाटेल ते करा, तेवढं कल्याण करा. नाव काय म्हटलं तुमचं? आरची. आरची? सैराट मधली परशाला सोडलाय काय ग? अहो मी सैराट मधली आरची नाही, माझं नाव अर्चना गुलाब अंडीवाले. अंडीवाले? बा खाटक्याचा होता का बागावानाचा ग? काय ग बाई, सकाळी सकाळी बिनकामाचा म्हातारा भेटला? अगं असं का म्हणतीयास, बिनकामाचा भेटला म्हणून? असं कामाचं असतंय ते काय? असं कुठे बोलतात वय? असं असं पै जाऊया की भेंड्यानं खेळत बसूया. ओ बाबा, मी तुमच्या गावात भेंड्यानं खेळायला आले नाही. राहिलं मग दांड्यानं खेळूया, एकमेकाच्या दांडीवर दांडी मारून टुंबुक टुंबुक. हे बघा, तुमची ती दांडी आहे, तुमच्या म्हातारी बरोबर खेळत बसा. मी कामावर आहे, हनीमूनला आले नाही. आता मला सांगती असं वय ग हनुमानाच्या कामाचं? अहो हनुमान नाही हो, हनीमून हनीमून. त्याने कुणा संग करत्यात आणि कसं कसं करत्यात? अहो नवीन लग्न झालं की नाही, जोडीनं 8 दिवस फिरायला जातात. म्हणजे मसर चरायला सोडतात तसं वय? हा तसं समजा. आणि मग दूर टूर काढतात आणि मजा करून परत येतात, त्यालाच हनीमून म्हणतात. ते नवा बाई, ते तुम्ही दूरवर टूर करत जातायसा का टूर करून परत येतायसा? अहो तुम्हाला काय काम धंदा नाही वाटतं? का असंच लाईफ टाइम 3 लाईनवर बोलत बसता? आता तुझं बोलणं जरा माझ्या टावरला घासून चाललंय या, बाकीचं सगळं आईच्या गावात घुसतं या. चला बाबा, मला जाऊ द्या. सरकारी कामं वेळेवर करावी लागतात. सरकारी कामं वेळेवर करतायसा
आणि बाकीची तुमची कामं कवा करताय मायाच्या महिन्यात का धोंड्याच्या महिन्यात? बाकीची कामं म्हणजे हेच की नांगरटी, भांगरणी, कोळपणी, मळणी, पिरणी, टोकरा टोकरी. अहो अजून माझं लगीन झालं नाही, झाल्यावर बघू जोडीनं टोकरायचं. बघा बघा, ते जोडीने केल्याशिवाय पीक तरवर येत नाही. जाऊ आता, खाऊन पडा जावा. पडायचं आहेच की आता, म्हातारपणी काय करायचं आहे, झाडावर चढायचं आहे वय. मला जरा पलीकडे नेऊन सोड की. पलीकडं का? अलीकडे लय तर असवायला लागलाय ग. चला आता जरा माझ्या काठीला धरतीस काय, का हाताला धरतीस? ए बाबा आता चल की. अगं तुझा फोन वाजतोय अगं. जाऊ वाजू दे, चला चला. अगं तुझा फोन वाजतोय. अरे देवा, ह्यो मोकळा कॉइन बॉक्स खाली का ठेवलाय? वर उचल की आता. मोकळा का असतोय माझा कॉइन बॉक्स? अजून मिसकॉल पुरता बॅलन्स शिल्लक आहे की. असू दे, म्हातारी बरोबर बोलत बसा. जावा चला. अगं तुझा फोन वाजतोय. वाजू दे. अगं तुझा फोन किरिंग 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 वाजतोय. खरं माझा वाजत नाही तसा गावा. माझं नुसतं पहिलं गाणं चालू होतं या. असं वय. कपाळी का नाही निवलीस पायाला आली या गावात कुणाची वरात बघती करवली आमच्याकडे तानात. नवरा कुचलाय नवरीच्या काकत. आवाज वाढव दीजे तुझ्या आईची शपथ हाय. अरे आवाज वाढव दीजे तुझ्या तुझ्या आईची तुझ्या आईची वाका फाडली तुझ्या. हे तुझ्या बाचा धोताळ फाडला तुझ्या. मन्या कन्या हे लकांना किटिया हे पेण्या तुटक्या. हा हे आलं बघ तोत्र. काय म्हणत रे बेण्या? काय म्हणते रे गाण्या तोत्र? हाय हाले होगांच्या हाकता हाकता हाड्यान. म्हणजे काय रे? काय चाललंय दोघांचं बघता बघता भांडण असं म्हणते गप्पा गप्पा. आयला याची चांगली भाषा कळते की तुला? कळ ना तर. अरे बेन उपाध्यापासून आमच्या संकटच आहे. जरा बोला लाव की त्याला. येतो त्या तू कुठे गेलतस? हे काय म्हणते रे? कुठे जाऊ? मानवात पोरी बघत होतो असं म्हणतय. आईला लगीन झाल्यावर बायकोचा हालच आहे बघ याच्या. हाल का होते रे का? फक्त तोंडाकडनं बाल आहे, बाकी खाली चांगलंच आहे की. अरे हात पाय नाक तोंड हे म्हणतोय मी. गण्या अरे पियन काहीतरी घाण बोलते वाटतं. चे 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 ते गाण काय बोलत नाही, गाण बोलतोय असं बाकीचेच नाही वाटतंय. काय रे तो काय म्हणलं मला?
होडं हाती आणि उंच्या होड्यात. अरे कुऱ्या ते म्हणतंय बोबड म्हणायचं नाही, नाहीतर काठी घालीन तुमच्या डोक्यात. हे गण्या त्याला एखादं गाणं म्हणायला सांग की बघूया कसं म्हणतंय. अरे बोलायची पंचायत मर्दा आणि गाणं कसं म्हणल तरी बघूया. ए तोत्र्या तुला गाणं बिन काही येतंय का रे? येते गे हान काय हान काय ये तुझ्या आता आणि काय हाक तुझ बाबा. हानू आहे हान हटलं हान काय हान हटलं हन हन म्हणजे मन मन. हटलं हानू हटलं हानू हान हान आता पायातला काढून हान. अरे गाणं म्हण गाणं. उठलं हानू. अरे कुळ्या ते म्हणतंय कुठलं म्हणू. तुझी घागर नाव लाव म्हण म्हणाव त्याला. म्हणतो का हा हाय 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 हाव हाय 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 हाव हाय उठाय हागले तुझ्या हागर हाव हाय उठाय हागले तुझ्या हागर हाव हाय उठाय हागले. जग मारली याला गाणं म्हणायला सांगितलं. आता हे उठाय हागलं का हगाय उठलं तेच कळेना. भागलं बाबा आमचं पाक भागलं. ह्यो पाणी खुटायला लागलं म्हणतोय का हागायला लागलं म्हणतोय कोणास ठाऊक. बंद कर आपला आपण बघूया चल. अरे याच्या नादाला लागून आपण तोत्र व्हायची येईल. चल चल आपलं आपल्याला बघायलाच पाहिजे. अरे आता अजून हाय आपण बेकार. आपल्याला कोण पोरी देणार. नाही द्यायला काय झालंय. अरे ते पायतोडे मामाची साक्षी आहे का नाही बघूया की बाण मारून मरदा. हे बाबा ती साक्षी नाही. अरे ही लय शिकलेली आहे. तिचा आबा पाय तोडे ले फटकळ मारू बघ. अरे दादा कोंडके वाणी तनाना कानफड मारल्या वाणी बोलतोया. हे गणे अरे काय म्हणते रे तोत्र. मगापासून ऐकून तुला अजून कळना झालंय. अरे ते म्हणतंय पोरीचं घर दाखवतो. आईला मग हसतय की. अरे मग चालतंय की. चल मग आई ऑनलाईन आणि बाबा पिऊन फाईन. जुनं गेलं वाऱ्यावरी बाकी सगळे रामकृष्ण हरी. आईला हायतंय की. अरे मग चालतंय की. हा आता पोरींचं थोबडं म्हणजे भाजीचा पाव त्याची लय आलाय भाव. आणि म्हातारा म्हणते आला बाबूराव. आला बाबूराव आता आला बाबूराव. राम 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 बिनकामाचा फुटायला लागलाय घाम. म्हातारी असती तर बिचारी पुसत बसली असती रातभर रातभर. पोरगी आहे खरं जाग्यावर थांबणा. काय बोलावं तर लय शिकली या. इंग्लिश मधनं शिवी दिली तर काय डोंबाला ऐकायचं आणि आम्हाला कळायचं. घाला पोरी जन्माला आणि वाट बघत बसा पाराला. फटकी बांधल्यात तोंडाला आणि म्हशी लागल्यात उधळायला. बसा आता गाणं म्हणत त्याच्या नावानं. चिंचा आल्या त्या पाडाला पाडाला हात नका लावू माझ्या आईला. कॅसेटच्या मध्ये मध्ये टाटायला लागले या. कॅसेटची मुदत संपली या का माझा शिडी पिलेल्याचा भाग झालाय म्हणायचा. आज की रात
घरातलं मांजर. पप्पा तुम्ही मला काही बोललात का? तुझ्या कानात काय खुट्ट्या मारून घेतल्यास काय? पप्पा या खुट्ट्या नाही, हेडफोन आहे हेडफोन. हेडफोन असू दे नाहीतर वॉचमन असू दे. हा जगात काय चाललंय तुम्हाला ऐकू येतंय काय? हा कानात खुट्ट्या मारल्यासारखा 17 वेळा. अगं तुझं लगीन केल्याशिवाय ही मस उधळायची थांबायची नाही. हा पप्पा मी एवढं लवकर लग्न करून घेणार नाही. एवढ्या लवकर लगीन करून घेत नाहीस मग कवा 4-5 पोरं झाल्यावर करून घेतेस काय? पप्पा पप्पा म्हणायचं अजिबात काय नाही. पप्पा आज जाऊन आता शेवटचा झोपा. उद्यापासून पोरं बघायला सुरुवात करतो. या नमस्कार, मी अर्चना जनगणना करण्यासाठी आले आहे. या तुमच्या आमची पहिल्यांदा घाट पडली कुठेतरी असं वाटायला लागले मला. आमची कसली जनगणना करताय? ही माझी मुलगी साक्षी आणि मी पायतोडे बाबा. अहो लोकसंख्या मोजत नाहीये, बिन लग्नाची मुलं आणि मुली किती आहेत ती जनगणना करते. हे पहा मिस अर्चना, मला मुळीच मॅरेजची गरज नाही, पण फक्त माझ्या पप्पांच्या शब्दासाठी होकार देते. हा बोला, तुम्हाला मुलगा कसला पाहिजे? तुमच्या अटी काय काय आहेत? मुळात मुलगा निर्व्यसनी पाहिजे, शेतीवाडी, बंगला गाडी, हँडसम घरात इम्पोर्टेड वस्तू पाहिजेत, खटक्यावर चालणाऱ्या, तरच हे लग्न होईल. नाहीतर तुम्ही या. साक्षी अगं तुझ्या अपेक्षा बघून अगं माझं धाप वाढायला लागली. अगं आपल्या गरिबीपेक्षा तुला सांगायला लागल्यास बाई. अहो बरोबर आहे तिचं. हल्ली मुलींची संख्या कमी आहे आणि मुलांची संख्या जास्त आहे, त्यामुळं मुली म्हणतील त्या अटी मान्य कराव्याच लागतील. आता तुमच्या गावात बिन लग्नाची मुलं किती आहेत? आता बघा मोजाय गेलं तर 258 आहेत की. आता जवळजवळ तुम्ही असं करा 300 धरून चाला की. अहो धरल्यावर चालता कसं येईल? कागदाव हो कागदाव. होय, पण ह्यांच्या अटी मान्य झाल्या पाहिजेत. हा अगदी बरोबर. अगं पण साक्षी तसलं तुझ्या म्हणण्याप्रमाणे अटी म्हणण्याप्रमाणे पोरग जर नाही मिळालं तर तू काय तसेच राहणार आहेस वांजुटे? अहो बाबा, मी पण अजून बिन लग्नाचीच आहे, साक्षी सारखीच. मी पण नवरा बुडकणार आहे. आता तुमच्या अटी मान्य करणारा आता आम्हाला विकत घेणारच पाहिजे. आमचं आतून 3 फूट आणि पाय आमचं बाहेर 4 फूट. मेळ कसा बसायचा? कोणीतरी मिळेलच की दिलवाला. तुला दिलवाला मिळेपर्यंत आमची लाकडं जातील की नदीला. होय, आणि लग्नात आणि म्हणशील फुटीला हार घालताना बासता तर बरं झालं असतं. हरली कशाला हरताय? तुमच्या मुलीची हगत हगत येतील होऱ्या हवेला. कोण आहे हा तोत्रा? गावात हाण्याचा होस्ता होर हंगेत हरून टाका हगिन हरत हरून टाका गे हगिन हरत. जमाना आता बदलत चाललाय. तुमचा जमाना गेला आता. फक्त बोटांच्या हालचालीवर काम झटपट होतात. कॅम्प्युटर व्हॉट्सअपवर. मला तसाच नवरा पाहिजे, मागेल ते जागेवर झटपट. निदान 10 गुण तरी त्याच्यात पाहिजे. 10 गुण त्याच्यात पाहिजे म्हणतीयास, मग तुला 10 बापाचाच पोरगा उडका पाहिजे. अगं आमच्या लगीन झालं तेव्हा 2-2 वर्ष बायकोच आम्ही तोंड बघत नव्हतो. तेवढं आम्ही तोखडा गेले की नुसत्या दिवशी करत होतो. आणि तुम्ही काय काढल्यास आहे तोंडाला फडकं बांधून मुक्क घ्यायचं काम. पण पप्पा, मला श्रीमंत, गाडी, बंगला, शेतीवाडी, कारखानदार मुलगा पाहिजे. देता बघून उद्याच लग्न करते. आईला काय बोंबलायची पाळी आल्या. काय जमाना आलाय बाबा, काय कलियुग आले. अदला बदली सगळी चालली आहे. जमाना बदलत चाललाय पप्पा. आता मुलांनी आम्हाला बघायला यायचं नाही, आम्हीच जाणार. पसंत पडलं तर हो, नाहीतर आउट गो. गो तर गो, चांगलं मिळलं तर बरं, नाहीतर सैराट वाणी गो. डॅडी डॅडी, ओ नो. आयला हसतय की. अरे मग चालतंय की. एक्सक्यूज मी, हु आर यू? काय जवळ येऊ? आम्ही दोघं गण्या मन्या. आमचं कोण मनावर घे ना. तुम्ही इथे कशाला आला? मागणं घालाय आलोया तुम्हाला. दोघं एकदम लकी ड्रॉ लागल त्याला लागल, नाहीतरी एकाच तरी मागल. मी तुम्हाला काही प्रश्न विचारते. विचारा विचारा. बाई वाड्यावर या.
आमच्या अटी मान्य केल्यानंतर बघू कुठे जायचं. आईला हसतय की. अरे मग चालतंय की. साक्षी आहे मी साक्षी, मला बघून उडतात पक्षी. तसली घाणेरडी सवय आम्हाला नाही साक्षी. माझा पहिला प्रश्न, घरची श्रीमंती आहे का? हाय हाय. बंगला, गाडी, शेतीवाडी? हाय हाय. दारू, जुगार, मटका, नाद? हाय हाय. काय? हाय हाय. साक्षी, तुझा आमच्यावर भरोसा नाही का? नाही. ओ माय गॉड. हाय हाय. आम्ही गोडच हाय. आणि आम्ही काय त्याच्या आईला कडू आहे. मग मी पण लग्नाला तयार आहे. पण कुणाबरोबर? यातला गण्या कोण आणि मन्या कोण? मी गण्या आणि ह्यो मन्या. मला गण्या पसंत आहे. अरे अरे मग या कोण फुटलेला बटाट्याला कोण रे? कोण म्हणजे हे अनुभवी खवना कशाला आहे. नक्काना कुरतुडून काढतो की तुझा कोण. आईला हसतय की. अरे मग चालतंय की. अरे अरे पण मला कोण? मी आहे की. तुला अर्जंट एसटीडी फोन जनगणनाची अर्जी. आईला हसतय की. चालतंय की. अरे किती चालतंय की चालून चालून दमला असेल की. आता जरा काकत घे की. अरे तुमचं हगलं आता माझं अरे चला या पोरांचं घरदार बघूया आणि देवळात जाऊया. थांबा थांबा, कुठं चाललाय? कुठं म्हणजे अरे या पोरांचं घरदार बघायला, शेतीवाडी बघायला चालूया. त्यांचं एवढं मोठं काय बी नाही, सर्वसामान्य आहेत ती. मी गस्त घालायला जाताना मी बघतोय, पण पोरं प्रामाणिक आहेत. गाडी बंगला शेती आज ना उद्या होतील की. तशी पोरं धाडशी आहेत, पण कुणाला फसवणारी नाहीत. काय ग साक्षी, काय बोलती तू? काय मी म्हणू? वय म्हणा, माफ करा तुमच्या या साक्षीला. आईला हसतय की. चालतंय की. पोरीच्या माझ्या अट्टी लय होत्या, पण पोरीनं माझं ऐकलं आणि शेतकऱ्याच्या पोराबरोबर तिनं लग्नाला होकार दिल्याबद्दल मला बरं वाटलं. देवा माझ्या पोरीचा संसार सुखाचा होऊ दे रे बाबा. शेतकऱ्याच्या पोरांचा संसार सुखाचा व्हायचा तर ती काळजी देवालाच, बाकी कोण तिची काळजी करेल असं वाटणं झालंय. आज त्या कर्जमाफीच्या गदारोळात आमच्या माऊलीच्या अंगठ्याचा ठसाभर उठणा झालाय यांच्या मशिनात. मग काय तर फक्त तोंडाला पानं पुसली जात आहेत. आपलं आरक्षण नसल्यामुळं आज अनेक उच्च शिक्षण घेतलेले तरुण घरी बसून आहेत, सरकारच्या हालचालीची प्रतीक्षा करत आहेत. ज्यानं सगळ्यांनी खायला घालावं त्याला बी महागाईला तोंड द्यावं लागतंय. दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली आहे. बेकारीचं तरी विचारूच नका. त्यात शेती करणाऱ्या माणसाला सामाजिक प्रतिष्ठा नाही, त्यामुळं पोरं MIDC जायचं काम करतात, पण शेताकडे जायला तयार विना. विचारायचं कुणाला? अन्यायाशिवाय त्याच्या नशिबात कायच नाही. मात्र काय का असना, म्हाताऱ्यानं मात्र आम्हाला आशीर्वाद दिला. वाडवडिलांनी नेहमीच आम्हाला आशीर्वाद दिलाय. माझी पोरं, नातवंड, सुना सुखात नांदून द्या. खरे देवा, आमचं राहू दे. ह्या म्हाताऱ्या माणसांचं म्हणणं ऐकून तरी पुढच्या पिढीला सुख लागू दे. होय, आम्ही शेतकरी, कष्टकरी शेतकरी आहे. आम्ही कुणाकडे काय भीक मागायला जात नाही, काही नाही. हा, शेतकरी सुपानं फिरतोय आणि पोत्यानं उगवतोय आणि देशाच्या प्रगतीस हातभार लावतोय. त्याला हवाय फक्त मान सन्मान. काय बाबा बोलायचं. चला जाऊया आरतीला. चला 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 चला.